नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अमोल पालकर जिओग्राफी या चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। बघा, आपण या ठिकाणी आज मूलभूत हक्क याविषयी जे प्रश्न तलाठी भरती परीक्षेला विचारले जाणार आहे ते आपण या ठिकाणी थोडक्यात त्याचा आढावा या ठिकाणी घेणार आहोत। तरी सर्वांनी लक्ष द्या आणि शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप न करता बघा, तुमचा एकही प्रश्न यातून जाणार नाहीये, त्यामुळे थोडंसं लक्ष द्या। काल आपल्या चॅनलवर आपण नागरिकत्वासंबंधी एक व्हिडिओ टाकला होता आणि त्याचा फायदा बऱ्याचशा मुलांना नक्की होते। दररोज तिन्ही शिफ्ट मध्ये एक किंवा दोन क्वेश्चन हे नागरिकत्व आणि मूलभूत हक्क यावर विचारले जात आहे। तरी मला असं वाटतं की व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राइब करा, आवडला तर इतर मुलांपर्यंत पोहोचवा आणि चला तर मग आपण सुरुवात करूया मूलभूत हक्क। आता बघा, मूलभूत हक्काचा विचार जर केला आपण तर हा भाग 3 मध्ये, राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये येणारा हा जो पार्ट आहे याच्यामध्ये कलम 12 पासून तर कलम 35 पर्यंत म्हणजे 12 ते 35 जे आर्टिकल आहे याविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत। बघा, थोडक्यात माहिती यामुळे म्हणतोय की तलाठी भरतीला जे प्रश्न विचारले जात आहे ते एकदम स्ट्रेट फॉरवर्ड फॅक्च्युअल क्वेश्चन विचारले जात आहे। त्यामुळे कोणत्याही प्रकारचा वेळ न घालवता सगळ्यांचा वेळ खूप इम्पॉर्टंट आहे, त्या दृष्टिकोनातून आपण थोडक्यात ओझरती उजळणी या ठिकाणी करून घेणार आहोत। तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, स्किप करू नका, तुम्हाला नक्कीच फायदा या व्हिडिओचा होणार आहे। बघा, भाग 3 मध्ये मूलभूत हक्क देण्यात आलेले आहे। त्यानंतर कलम 12 ते 35 यामध्ये मूलभूत हक्काचा उल्लेख करण्यात आलेला आहे। बघा, एकूण 6 मूलभूत हक्क जे आहेत त्याविषयी आपण थोडक्यात या ठिकाणी उजळणी करून घेणार आहोत। त्यामध्ये कलम 12 राजसंस्थेची व्याख्या, कलम 12 मध्ये राजसंस्थेची व्याख्या देण्यात आलेली आहे आणि राजसंस्थेमध्ये ज्या काही इतर गोष्टी आहे त्याच्या सगळ्या व्याख्या या कलम 12 मध्ये देण्यात आलेल्या आहेत। तलाठी भरती असो, सरळ सेवेची भरती असो, प्रश्न विचारला जातो तो सरळ सरळ की राजसंस्थेची जी व्याख्या आहे ती कोणत्या कलमाअंतर्गत देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो लक्षात असू द्या, कलम 12 मध्ये राजसंस्थेची व्याख्या देण्यात आलेली आहे। त्यानंतर बघा, कलम 13 मूलभूत हक्काशी विसंगत असलेले अथवा त्याचे न्यूनीकरण करणारे कायदे। मूलभूत हक्काशी विसंगत असलेले जे मूलभूत हक्क आपल्याला देण्यात आलेले त्याच्याशी विसंगत असलेले किंवा त्याचे न्यूनीकरण किंवा त्याची महत्व कमी करणारे कायदे जे आहेत त्यांच्या संबंधी ज्या काही उल्लेख असेल किंवा त्यांच्या संबंधी जी काही अंमलबजावणीची प्रक्रिया असेल ती कलम 13 मध्ये देण्यात आलेली आहे। त्यामुळे एवढं लक्षात असू द्या, न्यूनीकरण करणारे कायदे आणि विसंगत असलेले कायदे या दोन गोष्टी तुमच्या लक्षात असायला पाहिजे। त्यानंतर बघा, कलम 14 कायद्यासमोर समानता। कलम 14 यामध्ये सर्वांना कायद्यासमोर समान अधिकार असे शब्द वापरले जाऊ शकतात। कायद्यासमोर समान अधिकार असेल, कायद्यासमोर समानता असेल, समानतेचा जो अधिकार आहे तो कलम 14 पासून तर 18 पर्यंत देण्यात आलेला आहे। ते आपण थोडक्यात आपण बघणारच आहोत, परंतु कायद्यासमोर समानता याचा स्पष्ट उल्लेख कलम 14 मध्ये, आता या पेजवर आपण 12, 13 आणि 14 या 3 कलमा बघितल्या, या तुमच्या लगेच पाठ झाल्या पाहिजे। यामध्ये व्याख्या दिलेली आहे, 13 मध्ये जे न्यूनीकरण करणारे किंवा विसंगत कायदे आहेत त्यांच्या संबंधी उल्लेख आहे आणि 14 मध्ये कायद्यासमोर समानता। या स्लाइडवरच्या तिन्ही कलमा तुमच्या पाठ झाल्या असतील अशी मी अपेक्षा करतो। त्यानंतर पुढे बघा, कलम 15 धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थान। धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थान या संबंधी किंवा या संबंधीच्या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई। एकूण 5 कारण या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो। भेदभाव करण्यास मनाई कलम 15 मध्ये दिलेलं आहे। कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही, कोणत्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन केलं जाणार नाही, कलम 15 मध्ये सांगितलेलं आहे। त्यामध्ये धर्म, वंश, जात आणि लिंग त्याचबरोबर जन्मस्थान अशी एकूण 5 गोष्टी दिलेल्या आहेत। लक्षात ठेवा, कलम 15 वर 3 प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो। एक तर यामध्ये किती गोष्टींच्या बाबतीत भेदभाव करण्यास मनाई करण्यात आलेली आहे, तर 5 गोष्टी दिलेल्या आहेत। त्यानंतर भेदभावास मनाई कोणत्या कलमाअंतर्गत आहे, तर कलम 15 मध्ये भेदभावास मनाई करण्यात आलेली आहे। त्यानंतर प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की कलम 15 मध्ये काय दिलेलं आहे, भेदभाव करण्यास मनाई दिलेली आहे, हे लक्षात ठेवा। त्यानंतर कलम 16 सार्वजनिक रोजगारामध्ये समान संधी। कोणत्याही ठिकाणचा सार्वजनिक रोजगार असेल, सरकारी नोकरी असेल, या ठिकाणी सर्वांना समान संधी याचा उल्लेख स्पष्टपणे कलम 16 मध्ये देण्यात आलेला आहे। त्यानंतर कलम 17 ही सगळ्यात सोपी, 15 आणि 17 सगळ्यात सोप्या कलमा आणि जास्तीत जास्त प्रश्न विचारले गेलेल्या कलमा आहे। त्यामध्ये बघा, अस्पृश्यता नष्ट करणे, कलम 17 मध्ये अस्पृश्यता नष्ट करणे
बघा या स्लाइडवरच्या ज्याप्रमाणे आपण 12, 13, 14 बघितल्या त्याचप्रमाणे 15, 16, 17 यामध्ये 15 असेल, 16 असेल आणि 17 असेल. साहजिकच लक्षात जातात 15 मध्ये भेदभाव करण्यास मनाई, 16 मध्ये सार्वजनिक नोकऱ्यामध्ये समान संधी. लक्षात ठेवा संधीची समानता आपल्या प्रास्ताविकेमध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे. त्यामुळं समान संधी असलेली कलम ही मॅक्झिमम टाइम विचारल्या जाते. त्यामुळं 16 नंबरची कलम लक्षात ठेवा, हायलाइट करून ठेवा. ठीक आहे. त्यानंतर कलम 17 अस्पृश्यता नष्ट करणे, अनटचेबिलिटी ज्याला म्हणतो आपण, अस्पृश्यता नष्ट करणे हे राज्यघटनेच्या कलम 17 मध्ये देण्यात आलेले आहे. त्यानंतर बघा कलम 18 किताब नष्ट करणे. कलम 18 मध्ये काय दिलेलं आहे? किताब नष्ट करणे. 14, 15, 16, 17, 18 या कायद्यासमोर समानता किंवा समानतेचा अधिकार यामध्ये येणाऱ्या या 5 कलमा आहे. लक्षात ठेवा 14, 15, 16, 17 आणि 18. 18वी कलम कोणती आहे? किताब नष्ट करणे. आता स्वातंत्र्यापूर्वी किंवा इंग्रजांच्या काळामध्ये वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे किताब दिल्या जायचे. आता स्वातंत्र्यानंतर ते किताब नष्ट करण्यात आलेले आहे. त्यामुळं ही कलम सुद्धा महत्वाची आहे. त्यानंतर कलम 19 भाषण स्वातंत्र्य इत्यादी संबंधीच्या विवक्षित हक्काचे संरक्षण. भाषण स्वातंत्र्य असेल किंवा इत्यादी. आता कलम 19 मध्ये एकूण 6 स्वातंत्र्य देण्यात आलेले. एक सुरुवातीला 7 होते परंतु आता सध्या 6 स्वातंत्र्य आहे. असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की कलम 19 अंतर्गत किती प्रकारचे स्वातंत्र्य देण्यात आलेले. त्यामध्ये भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल, संघटना स्थापन करण्याचं, एकत्र जमण्याचं असेल, फिरण्याचं असेल, व्यवसाय करण्याचा असेल आणि निवास करण्याचं, त्या ठिकाणी जाऊन राहण्याचं स्वातंत्र्य असेल. या सगळ्या स्वातंत्र्याचा उल्लेख कलम 19 मध्ये दिलेला आहे. त्यानंतर बघा कलम 20 अपराधाबद्दल किंवा अपराधाच्या दोष सिद्धीबाबत संरक्षण. यामध्ये 3 गोष्टी येतात. एक्स पोस्ट फॅक्टो म्हणून ज्या कायद्या अंतर्गत गुन्हा घडला असेल त्याच कायद्या अंतर्गत त्याला शिक्षा दिल्या जाईल, हे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट नो डबल जेपर्डी. एखाद्या व्यक्तीला एका गुन्ह्यासाठी दोनदा शिक्षा दिली जाऊ शकत नाही. त्यानंतर तिसरी जी महत्वाची गोष्ट आहे की एखाद्या व्यक्तीला स्वतः विरुद्ध साक्ष देण्यासाठी फोर्स केल्या जाऊ शकत नाही. या तिन्ही गोष्टी कलम 20 मध्ये येतात आणि त्या गोष्टी जर विचारल्या, डबल जेपर्डी कशात येते, एक्स पोस्ट फॅक्टो कायद्यास मनाई हे कशामध्ये येतं, किंवा एखादा गुन्हा झाल्याच्या नंतर स्वतः विरुद्ध साक्ष देणे यात मनाई कोणत्या कलमा अंतर्गत करण्यात आलेली आहे, तर लक्षात असू द्या कलम 20 अंतर्गत ती मनाई करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा कलम 21 जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य याचे संरक्षण. कलम 21 अंतर्गत जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचं संरक्षण करण्यासंबंधी जे जे पर्यावरणाचं स्वातंत्र्य असेल, शुद्ध पर्यावरण असेल, आरोग्य असेल, प्रतिष्ठा असेल, कोणत्याही गोष्टी बाबतीत जे काय PIL दाखल केल्या जातात किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये जे खटले चालतात ते सगळे जे खटले ते कलम 21 अंतर्गत चालतात. त्यामुळं ही पण सगळ्यात महत्वाची कलम आहे. जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य याचे संरक्षण कलम 21 मध्ये देण्यात आलेले आहे. त्यानंतर कलम 21A यामध्ये कलम 21A जी 86वी घटना दुरुस्ती झाली त्या अंतर्गत शिक्षणाचा हक्क कलम 21A मध्ये टाकण्यात आला आहे. एवढं लक्षात असू द्या. शिक्षणाचा हक्क जर विचारला तर कलम 21A हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. त्यानंतर बघा कलम 22 अटक व स्थानबद्धता याच्यापासून संरक्षण. जी काय अटक असेल किंवा स्थानबद्धता असेल याच्यापासून संरक्षणासाठी कलम नंबर 22. आता लक्षात घ्या 21, 21A आणि 22 या कलमा सोबत लक्षात ठेवा. 21, 21A आणि 22. त्यानंतर 2 कलमा येतात बघा कलम 23 आणि कलम 24. 23 आणि 24 सोबत तुमच्या लक्षात असायला पाहिजे. 23 मध्ये दिलंय माणसांचा अपव्यापार आणि वेठबिगारी. माणसांचा अपव्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई करणे किंवा अशा प्रकारचं कृत्य कोणी करत असेल तर त्याला प्रतिबंध करणे या गोष्टींचा उल्लेख कलम 23 मध्ये करण्यात आलेला आहे. त्यानंतर कलम जी 24 आहे 23 सोबतच जो दोन्ही कलमा मिळून शोषणाविरुद्धचा अधिकार दिला जातो. ठीक आहे. जे शोषण होत असतं त्या विरुद्ध जो अधिकार मिळवून देणारा कलमा आहे. असे विचारले जाऊ शकतं की शोषणाविरुद्ध जे अधिकार आहे ते कोणत्या कलमात दिलेले आहे, तर त्यामध्ये बघा 23 आणि 24. 24 मध्ये दिलंय कारखाने इत्यादी मध्ये बालकांना कामाला ठेवण्यास मनाई. महत्वाचं हे की कलम 24 मध्ये कोणताही बालक हा एखाद्या कारखान्यामध्ये किंवा तशा ठिकाणी धोकादायक ठिकाणी
कामाला ठेवण्यास मनाई आहे. परंतु बालक म्हणजे काय, बालकाची व्याख्या काय हेही विचारलं जाऊ शकतं. तर आपल्या राज्यघटनेनुसार कलम 24 नुसार 14 वर्ष किंवा त्याखालील व्यक्तीस किंवा त्याखालील जी व्यक्ती आहे तिला आपण बालक असं म्हणतो. ठीक आहे, हाही प्रश्न बनवू शकतो. त्यानंतर बघा कलम 25 पासून कलम 25 असेल, 26 असेल, 27 असेल आणि 28 असेल, या चारही धार्मिक स्वातंत्र्याच्या बाबतीत कलमा या ठिकाणी दिलेल्या आहेत. यामध्ये बघू आपण कलम 25 काय सांगते. सद्विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण आणि प्रचार. सद्विवेक बुद्धीचं स्वातंत्र्य म्हणजे ज्याच्या बुद्धीला जे पटेल त्याप्रमाणे स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्यानंतर त्याचं मुक्त प्रकटीकरण करणे, त्या धर्माचं मुक्त प्रकटीकरण, आचरण आणि प्रचार करण्याचं स्वातंत्र्य कलम 25 मध्ये या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा कलम 26 धर्मविषयक व्यवहारांची व्यवस्था बघणे. कलम 26 धर्मविषयक जे व्यवहार आहे त्याची व्यवस्था बघणे याचा उल्लेख कलम 26 मध्ये करण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा कलम 27 करासंबंधी की एखाद्या धर्माच्या संवर्धनासाठी कर देण्याबाबत स्वातंत्र्य कलम 27 मध्ये देण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा कलम 28 लक्षात घ्या, कलम शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबद्दल स्वातंत्र्य. दोन गोष्टी यामध्ये दिलेल्या आहेत, धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक उपासना. एखाद्या संस्थेमध्ये धार्मिक शिक्षण दिलेलं असेल किंवा धार्मिक उपासना त्या ठिकाणी होत असेल त्या ठिकाणी उपस्थित राहण्याबाबत स्वातंत्र्य कलम 28 मध्ये दिलेलं आहे. बघा आपण 12 पासून 28 पर्यंत पोहोचलो एकदम सोप्या आणि सरळ भाषेत. अशा प्रकारे आपल्या चॅनलला जे व्हिडिओ येतात ते एकदम माहितीपूर्ण आणि त्याचा फायदा सगळ्यांना होईल असे ते बनवलेले असतात आणि एकदम परीक्षाभिमुख एक्झाम ओरिएंटेड व्हिडिओ असतात. त्यामुळं नवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळावी म्हणून तुम्ही आपल्या अमोल पालकर जिओग्राफी या चॅनलला सबस्क्राईब करा. जर आवडला व्हिडिओ तर लाईक करा आणि मित्रांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा व्हावा हाच उद्देश आपला आहे. त्या हिशोबाने आणि जर तुम्ही रेग्युलर व्हिडिओ फॉलो केले तिन्ही शिफ्टला 14 तारखेपर्यंत तर शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत आपला फायदा पोहोचणार आहे. त्यामुळं चला पुढे बघू. आता 12 ते 28 आतापर्यंत आपण कलमा बघितले आहे. त्यानंतर बघा कलम 29 आणि 30 सोबतच लक्षात राहण्यासाठी सोप्या या अल्पसंख्याका बाबतीत दिलेल्या कलमा आहे. बघा अल्पसंख्याक वर्गाच्या हित संबंधाचे संरक्षण, अल्पसंख्याक वर्गाचं जे हित संबंध आहे त्यांचं संरक्षण कलम 29 मध्ये दिलेलं आहे. आणि 30 मध्ये अल्पसंख्याकाच्याच बाबतीत शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्याचे प्रशासन करण्याचा हक्क कलम 30 मध्ये देण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा 31A, 31B आणि 31C. आता कलम 31 च्या बाबतीत सांगायचं झालं तर मालमत्तेचा अधिकार हा पूर्वी मूलभूत अधिकार होता परंतु नंतर तो आता कायदेविषयक अधिकार झालेला आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण 31 नंबरची कलम घेतलेली नाहीये परंतु त्यातल्या कलम 31A, 31B आणि 31C थोडक्यात आढावा आपण घेणार आहे. मालमत्तांचे संपादन इत्यादीची तरतूद करणाऱ्या कायद्याचा बचाव. एखाद्या मालमत्तेचं संपादन करणारा जो कायदा असेल त्याचा बचाव करण्यासाठी कलम 31A या ठिकाणी दिलेली आहे. 31B मध्ये विशिष्ट कायदे आणि नियमांची जे नियम आहे विशिष्ट कायदे त्याची विधिग्राह्यता यासाठी 31B आहे. कलम 31C विशिष्ट मार्गदर्शक तत्वे अंमलात आणणाऱ्या कायद्यांचा बचाव. विशिष्ट मार्गदर्शक तत्वे जेव्हा अंमलात येतात आणि त्यासाठी जे कायदे केलेले असतात त्यांचा बचाव करण्यासंबंधी 31C हे कलम या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर बघा सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात महत्वपूर्ण असं हे कलम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणल्याप्रमाणे कलम 32 हे राज्यघटनेचा आत्मा समजला जातो. आणि सगळ्यात महत्व जर तुमच्या मूलभूत अधिकारावर गदा येत असेल आणि ते डावलले जात असतील तर कलम 32 अंतर्गत त्यावर उपाययोजना सुचवण्यासाठी आपण कलम 32 चा वापर करू शकतो. तर ह्या कलमाचा घटनात्मक उपाययोजनांचा हक्क म्हणून सुद्धा मोठ्या प्रमाणात योगदान आहे. तर घटनात्मक उपाययोजनांचा हक्क कलम 32 मध्ये दिलेला आहे. त्यानंतर बघा कलम 33 सेनेच्या मूलभूत हक्कामध्ये फेरबदल करण्याचा. सेना आर्मी आपलं जे सैन्य आहे त्याच्या मूलभूत हक्कामध्ये बदल करण्याचा जो हक्क आहे तो कलम 33 अंतर्गत दिलेला आहे. त्यानंतर बघा कलम 34 लष्करी कायदा अंमलात असताना मूलभूत हक्कावर निर्बंध. कलम 34 काय सांगतं की एखादा लष्करी कायदा अंमलात आहे त्यावेळेस जेव्हा मूलभूत हक्कावर निर्बंध येतात त्या संबंधी ज्या विशिष्ट गोष्टी आहे
त्या कलम 34 अंतर्गत येतात. त्यानंतर बघा कलम 35 मूलभूत हक्काच्या अंमलबजावणी करता कायदे. कलम 35 हे एकंदरीत 12 ते 34 ज्या कलम आहे त्यांच्यासाठी जे कायदे केले जातात त्या संबंधी अंमलबजावणी जी होते त्या संबंधी जे कायदे केले जातात त्याचा स्पष्ट उल्लेख कलम 35 मध्ये दिलेला आहे. त्यामुळं तुम्हाला सांगतो की आपण थोडक्यात 15 ते 20 मिनिटांमध्ये आपण एक पूर्ण कलम रिवाइज केलेले 12 पासून तर 18 पर्यंत. त्यानंतर 19 स्वातंत्र्याचा हक्क जे 6 प्रकारचे स्वातंत्र्य दिले, 20 असेल, 21 असेल, 21 ये शिक्षणाचा हक्क असेल, 22 स्थानबद्धतेच्या बाबतीत, 23, 24 हे सोबत शोषण जे होतं त्याच्या विरोधात असलेले कलम, अपव्यापार असेल माणसांचा किंवा त्याचबरोबर वेठबिगारी असेल त्यासाठी 23, 24 मध्ये लहान मुलांना कारखान्याच्या ठिकाणी कामास ठेवण्यास मनाई असेल, 25 ते 28 जे धार्मिक स्वातंत्र्य असेल, एखादा धर्म त्याचं व्यवस्थापन पाहणे, कर देणे किंवा उपासनेच्या ठिकाणी असेल किंवा शैक्षणिक ठिकाणी असेल त्या ठिकाणी उपस्थित राहण्याचा हक्क आपण 28व्या कलमामध्ये बघितला. 29 आणि 30 अल्पसंख्याकाच्या बाबतीत शैक्षणिक संस्था स्थापन करणे असेल वगैरे वगैरे. 31 ए, 31 बी, 31 सी या कलमाचा सुद्धा आपण थोडक्यात आढावा घेतला. 32 राज्यघटनेचा आत्मा म्हणून असलेली कलम ही आपण बघितली. एकंदरीत 12 ते 35 या कलमांचा आपण थोडक्यात आढावा या ठिकाणी घेतलेला आहे. तरी मला असं वाटतं की तुम्ही आणखी एकदा हा व्हिडिओ बघा. व्यवस्थित बघितल्याच्या नंतर तुमची संपूर्ण रिव्हिजन होऊन जाईल. तलाठी भरती असो, सरळ सेवा असो, होणाऱ्या पुरवठा निरीक्षक असो, नगर परिषद असो किंवा कोणतीही एक्झाम असो त्यावर मूलभूत हक्कावर क्वेश्चन येणार आहे. त्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवा. ठीक आहे, चालेल. तोपर्यंत आपण याला रिव्हिजन करू आणि आपल्या चॅनलवर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ नेहमी येत असतात. तोपर्यंत थँक्यू.